हॅलो फ्रेंड्स, तर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये खरलीय रसायन आणि परपटी रसायन घेतलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर प्लीज जावा आणि एकदा व्हिडिओ पहा, कारण खरंच खूप युजफुल असणार आहे. आज आपण चतुर्विध रसायनमधलं कुपीपक्व रसायन सुरू करणार आहे. कुपीपक्व रसायन, त्याच्या अगोदर आपण व्याख्या बघूया. कुपी म्हणजे काय, तर काचकुपी. पक्व म्हणजे अग्निपक्व. रस ऑब्वियसली पारद. अयन म्हणजे स्थान, अर्थात काचकुपीच्या माध्यमातून पारदाला अग्निस्थानात ठेवून पाक म्हणजे जारण करणे व निर्मित औषधीला कुपीपक्व रसायन म्हणतात. महत्त्व: कुपीपक्व रसायन निर्मितीमध्ये गंधक जारण होण्याकारणाने औषधी ही रसायन गुणसंपन्न असते. गंधकाची जीर्ण केली जाणारी मात्रा असे समगुण द्विगुण ने जारीत पारद एक विशेष कार्य करणारा होतो. आता कुपीपक्व रसप्रकार. घटक द्रव्य व प्राप्तिस्थान यांच्या आधारावर कुपीपक्व रसाचे प्रकार केले जातात. पहिल्यांदा आपण घटक द्रव्याच्या आधारावर बघूयात. तर गंधकयुक्त आणि गंधकरहित असे दोन प्रकार आहेत घटक द्रव्याच्या आधारावर. गंधकयुक्त, सगंधक. यात पारद व गंधकासोबत काही अन्य द्रव्यही असतात. उदाहरणार्थ, पारद प्लस गंधक म्हणल्यावर रससिंदूर. पारद प्लस गंधक प्लस स्वर्ण असेल तर मकरध्वज. पारद प्लस गंधक प्लस ताम्र असेल तर ताम्रसिंदूर. पारद प्लस गंधक प्लस वंग प्लस नवसादर असेल तर स्वर्णवंग. पारद प्लस गंधक प्लस मनुशिला असेल तर शिला सिंदूर. आता निर्गंध. निर्गंध म्हणजे ह्याच्यामध्ये गंधक नसणार आहे. उदाहरणार्थ, पारद प्लस कासीस प्लस सैंधव लवण असेल तर रसपुष्प. पारद प्लस गंधकाम्ल प्लस सैंधव लवण असेल तर रसकर्पूर. आता प्राप्तिस्थान आधारावर. अगोदर आपण आत्ता घटक द्रव्याच्या आधारावर पाहिले आहे. आता आपण प्राप्तिस्थानाच्या आधारावर बघणार आहोत. प्राप्तिस्थानाच्या आधारावर कुपीच्या वेगवेगळ्या स्थानात, म्हणजे कुपी म्हणजे काचेची बॉटल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्थानावर म्हणजे गळा म्हणजे कुपीचा गळा म्हणजे नेक रिजन, तळात म्हणजे बेस रिजन म्हणजे गळा किंवा तळात प्राप्त होणाऱ्या कारणाने गलहस्त तलहस्त म्हणतात. आणि दोन्ही भागात प्राप्त होत असेल तर उभयहस्त म्हणतात. म्हणजे नेकला पण आहे आणि बेसला पण आहे तर आपण त्याला उभयहस्त म्हणतात. आता गलहस्त आपण त्याचे उदाहरण बघू तर रससिंदूर, मल्लसिंदूर, तालसिंदूर, रसपुष्प, रसकर्पूर. तलहस्त म्हणलं तर स्वर्णवंग, समीर पन्नग. उभयहस्त म्हणल्यावर मकरध्वज, सिद्ध मकरध्वज. आता कुपीपक्व निर्माणची सामान्य विधी बघूया. आता हे 9 पॉईंट आहेत. ह्याच्यामधले हे लक्षात ठेवा. म्हणजे हे 9 पॉईंट जर लक्षात ठेवलं तर पुढचं आपण सहजपणे सांगू शकतो. पहिला पॉईंट आहे, कापड मातीयुक्त काचकुपीची निर्मिती करायची. म्हणजे आपली कुपी आहे काचाची, त्याला कापड मातीने युक्त म्हणजे कापड मातीचा लेप करायचा आणि निर्मिती करायची. मग कुपीमध्ये कज्जलीचे पुरण, कुपीचे स्थापन, अग्निव्यापार, सिद्धिलक्षण अवलोकन, कुपी मुखमुद्रण, स्वांग शीतीकरण, कुपी भेदन, कुपीपक्व रस एकत्रीकरण. आता सगळ्यात अगोदर आपण हे बघू. सर्वात प्रथम काय करायचं, काचकुपीवर मुलतानी मातीयुक्त कापडाचा लेप करायचा. म्हणजे काचेची कुपी आहे आणि त्याच्यावर आपण काय करायचं, एक कपडा घ्यायचा मुलतानी मातीयुक्त आणि त्याचा लेप करायचा. हा लेप सुकल्यानंतर दुसरा लेप करायचा. म्हणजे पहिला लेप सुकला की दुसरा लेप करायचा. असे एकूण 7 लेप करायचे. किती? 7 लेप. काचकुपी सुकल्यावर त्यात कज्जलीचे पुरण करायचं. मग ती काचकुपी सुकली म्हणजे असं मुलतानी मातीचा लेप जे आहे ते सुकला की मग त्यात कज्जली भरायची. त्यानंतर कुपी वाळुका यंत्रात किंवा व्हर्टिकल इलेक्ट्रिकल मफल फर्नेस, म्हणजे आयदर कुपी वाळुका यंत्रात ठेवायची किंवा व्हर्टिकल इलेक्ट्रिकल मफल फर्नेस म्हणजे EMF मध्ये आपण ठेवायचं. त्यालाच कुपी स्थापन म्हणतात. आता कुपीचा गळा अग्निसंपर्कात येऊ द्यायचं नाही. हे नोट पॉईंट आहे. अग्निव्यापार ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे आणि इथं अग्नी कसं देतात, क्रमाने देतात. म्हणजे अगदी मृदू, मग मध्यम, तीव्र असं. मृदू अग्नी ही 0 डिग्री सेल्सिअस ते 200 डिग्री सेल्सिअस आणि 4 तास. मध्यम अग्नी 20 ते 40 डिग्री सेल्सिअस 4 तास. तीव्र अग्नी 40 ते 630 डिग्री सेल्सिअस 4 तास. उदाहरणार्थ, रसपुष्प, रसकर्पूर हे मृदू अग्नी, ह्याला मृदू अग्नी लागते. स्वर्णवंग याला मध्यम अग्नी लागते. आता सिद्धिलक्षण अवलोकन. जेव्हा गंधकाच्या ज्वाला समाप्त होतात तेव्हा रेड बॉटम म्हणजे कुपीच्या तळाचा भाग, आपली जी काचेची कुपी आहे त्याच्या तळाचा भाग हा लाल वर्ण एकदम असं उगवणाऱ्या सूर्यासारखं, रायझिंग सनसारखं लाल दिसतो. शीत जलाका परीक्षण, शलाका परीक्षण.
म्हणजे जेव्हा कुपीमध्ये शीत शलाका टाकली जाते तेव्हा शलाका बाहेर काढली असता करड्या रंगाची म्हणजे ग्रे कलरची दिसते, म्हणजे पारदाची शलाकावर संचिती समजते ह्याच्यावरून. नंतर कॉईन टेस्टमध्ये काय, एक सिक्का घ्यायचा, तो कुपीमुखावर ठेवून काढल्यास त्यावर फ्री मर्क्युरी दिसतात. हनीकॉम, कुपीच्या तळभागाची रचना हनीकॉमसारखी दिसते. कुपीमुख मुद्रण, वरील लक्षणे दिसल्यानंतर कुपी मुखाला मुद्रित करणे म्हणजे कुपीमुख मुद्रण होय. स्वांगशीतीकरण, दुसऱ्या दिवशी थंड झाल्यास म्हणजे कुपी थंड झाल्यास कुपीला वाळुका यंत्र किंवा EMF मधून बाहेर काढतात. आता कुपीचं भेदन करायची, कुपी आता तोडायची. तर पहिल्यांदा काय करायचं, लेप काढून टाकायचं त्या कुपीच्या भोवतीचा व त्याला एका मातीतील सुतळी बांधतात व तिला जाळायचं. मग पाणी टाकले असता काचकुपी तुटते. कुपीचे भेदन झाल्यानंतर निर्मित उत्पादकला काळजीपूर्वक एकत्रित करतात. आता काय काय साधन यंत्र लागणार आहेत हे तर आता निर्माण विधीवरून समजतंयच. काचकुपी, सुती कपडा, मुलतानी माती, अग्नी, शलाका, सिक्का, खलवयंत्र, मुद्रा, वाळुका. मुद्रा म्हणजे कॉर्किंगसाठी, वाळुका यंत्र किंवा वर्टिकल इलेक्ट्रिकल मफल फर्नेस लागतं. सविरताची शेल्फ लाईफ काय तर 10 वर्ष. आता पहिलं आपण एक्झाम्पल बघणार आहे कुपीपक्व रसायनचं, ते आहे की रससिंदूर. रेफरन्स काय तर रसतरंगिणी 6वा अध्याय 162 ते 163 श्लोक. आणि मग घटकद्रव्य शुद्ध पारस, शुद्ध गंधक, जे की प्रत्येकी 8 तोळा घ्यायचं आणि वटांकुर रसवरस भावना हेतूसाठी. यंत्र काय तर वाळुका यंत्र. निर्माण विधी बघितली तर पारद गंधक वरील मात्रा म्हणजे 8 तोळा खलवयंत्रात कज्जली करून घ्यायची. नंतर वटांकुर स्वरसाची त्याला भावना द्यायची. त्यानंतर काचकुपी जिला मात कपडाचा 7 लेप आहेत त्यात कज्जली भरायचा व त्यात वाळुका यंत्राद्वारे क्रमाने त्याला अग्नी द्यायची. म्हणजे कशी, पहिल्यांदा मृदू, मध्यम, अशी तीव्र क्रमाने अग्नी देतात. जोपर्यंत गंधक जळत नाही तोपर्यंत द्यायचं. नंतर जेव्हा त्यातून पीत रक्त मिश्रित वर्णाचा धूर येणे बंद होतं, जेव्हा त्यातून पीतरक्त मिश्रित वर्णाचा धूर येणं बंद होतं तेव्हा काचकुपीच्या मुखावर डाट म्हणजे कॉर्क लावतात. डाटसाठी काय लागतं बघा, ईट वापरायचं. डाटसाठी, कॉर्कसाठी आपण ईट वापरतो व त्याला चुना किंवा